विजय पाटील आणि त्याच्या सोबतीला बॅटर विनय पाटीलला तुम्ही पाहतायत. षटक क्रमांक पहिलं घेऊन विनोद कुलात बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय. पहिला बॉल ड्राईव्ह केला, ऑप्शनच्या बाहेरचा बॉल होता आणि कव्हर्सला एक्झिक्यूट करण्यात आला. पहिल्या चेंडूवरती सिंगल कंप्लीट करत असताना ऑफ द मार्क होतोय बॅटर विजय. फार मोठी भागीदारी आपल्याला या दोन्ही सलामी वीरांकडून पहिल्या मॅचमध्ये बघायला मिळाली, जे तब्बल 74 धावांचं खरं तर एक ओपनिंग स्टँड या दोन्ही सलामी वीरांनी दिला होता. विनोद या वर्षामध्ये विकेट टेकर राहिला, सातत्याने विकेट्स प्राप्त करताना आपण त्याला पाहिल्या पहिल्या ओव्हरमध्ये. परंतु समोर विनय पाटील आणि विनय पाटीलची विकेट धोक्यात. हो, पहिल्या सामन्याचा अर्धशतकवीर शून्यावर बाद होऊ शकला असता कॅच सुटलाय. जीवनदान त्या ठिकाणी मिळतोय विनय पाटीलला आणि हा जीवनदान कुठेतरी महागात पडू शकतं, कारण ज्या प्रकारे त्यानं मागच्या धावामध्ये धुमाकूळ घातला, सर्वात मोठा संघ या असोसिएशन अंतर्गत ज्यांनी 5 विजेतेपद पटकावले असा अर्थातच गावदेवी नांदकर आणि त्या संघाच्या विरुद्ध हा खेळाडू तुटून पडला होता. आणि ह्या मॅचमध्ये विनोद कुलातनं संधी निर्माण केली होती, परंतु त्या संधीचं सोनं करता आलं नाही. अपॉर्च्युनिटी जेव्हा जेव्हा येईल ती ग्रॅब करता येणं तुम्हाला गरजेचे आहे. वेगवान बॉल फ्लिक केला, शॉर्ट स्क्वेअर लेगकडे बॉल येतोय, फक्त मिळेल एकच धाव. पहिल्या 3 बॉलवर 3 सिंगल आपल्याला बघायला मिळाल्या. इनिशियल ओव्हर्समध्ये तुम्ही ज्या वेळेला विकेट मिळवता त्यावेळेला प्रतिस्पर्धी संघ फलंदाजांवरती दबाव येत असतो आणि जरूर विनोद कुलात इनिशियल ओव्हरमध्ये नेहमीच विकेट टेकर राहिलाय. जसा की दिगंबरला तुम्ही पाहिलं सावध संघासाठी सुरुवातीच्या ओव्हरमध्ये विकेट्स प्राप्त करत असतो ॲज अ स्कोरर माझ्या सोबतीनं. ओ हो, यावेळेला पहा, जखमेवरती मीठ चोलणारा षटकार, स्लॉग हिट, प्रॉपर हिट, परफेक्ट हिट, बॉल आउट ऑफ द पार्क, येतोय सिक्सर. बॅटमधून हा पहिला वार आपल्याला बघायला मिळाला. या वर्षामध्ये आपण जर विचार केला तर गावदेवी वालशीन संघाची सुरुवात चांगली होती. प्रत्येकी स्पर्धांमध्ये मला वाटतं की 2 फायनल देखील संघ खेळला या वर्षात, परंतु फायनल त्यांना जिंकता आलेली नाही. त्याच्यामुळे त्यांना प्रयत्न करावा लागेल की पहिला क्रमांक पटका बाबा. यावेळेला मिस टायमिंग, स्वतः गोलंदाज विनोद खुलात, पुन्हा कॅच ड्रॉप. नशिबाशी गाठभेट करून आला वाटतं, पीसे डामवर सकाळी गेला असेल. विनय पाटील आंघोळीसाठी तिथेच गेलता का काय माहिती. धावसंख्या धावफलकावरती या षटकाराच्या मदतीने आणि एक सिंगल, तदनंतर 10 धावा आपल्याला पाहायला मिळतात. 10 ऑन द बोर्ड नाव विदाउट एनी लॉस. गुड स्टार्ट फॉर द टीम गावदेवी पीसे. एकही गडी न गमावता ज्या वेळेला तुम्ही फर्स्ट ओव्हरमध्ये 10 आणि 10 पेक्षा अधिक धावा जोडता, एक चांगला स्टार्ट नक्की आपण मानत असतो. विनोदला देखील संधी होती त्याच्याच ओव्हरमध्ये झेल घेण्याची, परंतु ती संधी त्यानं दवडली. विजय स्ट्रायकिंग एंडला, ऑन साईडला केसला बॉल आणि पाठवला डिक्लेअर झोनमध्ये. तेथे मिळेल फक्त एकच धाव आणि याचबरोबर पहिल्या षटकाचा केस संपन्न होतोय. 11 धावा धावफलकावरती लागल्यात. 11 रन्स ऑन द बोर्ड नाव विदाउट एनी लॉस. टीम गावदेवी विहाना एंटरप्राइजेस पीसे पहिला सामना जिंकला आणि दुसऱ्या फेरीतील लढत आहे, कारण स्वामी समर्थ सोनाळे हा संघ इथे उपस्थित झालेला नाही आणि त्याच्यामुळे डायरेक्टली फर्स्ट मॅचमध्ये विन घोषित करण्यात आलं ते गावदेवी वालशीन संघाला. असोसिएशनच्या नियमांप्रमाणे कोणताही संघ ॲडजस्ट तुम्हाला करता येणार नाही आणि ज्या स्पर्धेमध्ये तुम्ही पोहोचू शकत नाही त्या स्पर्धेचं जे काही प्रवेश शुल्क असेल ते तुम्हाला भरणं अनिवार्य असेल, अन्यथा पुढील स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घेता येणार नाही. पॉवर प्लेमधील दुसरं षटक आणि गोलंदाजी करण्यासाठी रोहित तेलीवर येतोय. मागच्या वर्षामध्ये भरपूरदा प्लेअर ऑफ द टुर्नामेंटचा पुरस्कार रोहित तेलेवरीने पटकावला. चांगला ऑलराऊंडर आहे, अष्टपैलू खेळाडू आहे. सेकंड ओव्हरमध्ये त्याला इन्व्हाइट केलाय. क्षेत्ररक्षण थोडंसं विखुरलेलं आता तुम्हाला बघायला मिळेल, जेथे 3 क्षेत्ररक्षक आहेत सर्कलच्या बाहेर.
डीप मध्ये मिड विकेट आणि लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ दोन फिल्डर व्ही मध्ये सेट करण्यात आले. शॉर्ट शॉर्ट मिड विकेट आहे, शॉर्ट स्क्वेअर लाईक एक फिल्डर 38 सर्कल मध्ये थोडासा बॅकवर्ड उभा पॉइंटला. शॉर्ट कव्हर अँड शॉर्ट एक्सॅक्ट कव्हर. बॉल तयार. रोहित तेरीवर आहे. पहिला बॉल रोहितचा ऑन साईडला टर्न केला. ड्रॅग करत असताना मिड विकेटला नितीन चौधरी बॉलवरती येतोय. चांगलं क्षेत्ररक्षण, फक्त मिळेल एकच धाव. एका धाव्याने स्कोर पुढे गेलाय. ते धावफलकावरती 12 धावा. चांगला स्टार्ट मिळालाय या सीझन मधील. मला वाटते 12 ते 13वी स्पर्धा असावी असोसिएशन अंतर्गत. ओ फुल टॉस ओव्हर एक्स्ट्रा कव्हर, क्लासिकल फटका. नाही थांबणार बॉल, निघून जाईल सीमा पार. चौकार. चौकाराच्या मदतीने धावफलक पुढे गेल्या. धावफलकावरती 16 धावा. रोहित तेलीवरे पुढचा बॉल ओव्हर द विकेट. कमी गतीने टाकलाय ऑन साइडला. पुन्हा लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह मिड विकेटला. वन बाउन्स ओव्हर द लाईन इन टू द फॅन्स. भन्नाट फॉर्मात त्या विनय पाटील, त्याला थांबवणं कठीण आहे. आणखी एक चौकार त्याच्या बॅटमधून. पुढचा बॉल लागोपाठ दोन चौकार आलेत. कमबॅक करावा लागेल. पुन्हा फुल टॉस. शॉर्ट मिड विकेटला फिल्डर आहेत. धाव घेण्याचा सुरुवातीला प्रयत्न होता, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला बघायला मिळालं. जवळपास 80 धावा या विनय पाटीलच्या आतापर्यंत या स्पर्धेमध्ये झालेल्या आहेत. पहिल्या मॅच मध्ये 64 आणि या मॅच मध्ये आतापर्यंत 16 धावांवर तो बॅटिंग करतोय. शॉर्ट ऑफ लेन बॉल होता, ऑन साइडला पूल करायचं होतं. कमी गतीने स्लो व बाउन्सर पाहायला मिळाला. डॉट बॉल आला आणि आता इथून कमबॅक करण्याचा प्रयत्न रोहित तेरीवरे करतोय. लागोपाठ दोन चेंडू निर्धाव पाहायला मिळाले. पॉवर प्लेला कॅपिटलाइज करण्याचा प्रयत्न सध्या 20 धावा धावफलकावरती लागलेत. पुन्हा त्याच दिशेने इन फ्रंट ऑफ द स्क्वेअर चांगला खेळतोय. डीप मध्ये मिड विकेटला सातत्याने बॉलला पाठवण्याचा प्रयत्न त्याने केला. एकच धाव त्या ठिकाणी मिळेल आणि या एका धाव्याने दोन षटकांचा केस संपन्न होतो. 21 धावा धावफलकावरती लागल्यात. रोहितच्या ओव्हरमध्ये देखील 10 धावा आल्या. पहिल्या ओव्हरमध्ये विनोदनं 11 धावा खर्च केल्या होत्या. दोन षटकांचा केस संपला. एव्हरेज टोटल खरं तर बनवली आहे, परंतु तेवढे मी म्हणेल मोठा स्कोर नाही आहे की गोलंदाजांवर दबाव येईल. एक गोष्ट मात्र नक्की आहे की विकेट एकही गमावलेला नाही आहे. ज्यावेळेला विदाऊट आणि लॉस तुम्ही अशा प्रकारे सुरुवात करता, त्यावेळेला गोलंदाजांवर थोडासा दडपण असतो की त्यांना विकेटचा शोध घ्यावा लागतो. थर्ड ओव्हर गोलंदाजी करण्यासाठी पुन्हा विनोदला कॅप्टननं इन्व्हाइट केलेलं आहे. कॅप्टन आवेशच्या नेतृत्वाखाली या वर्षामध्ये मला वाटतं की 2 स्पर्धांमध्ये फायनल खेळलेत. एक स्पर्धा जी सौमिक केबल नेटवर्क संस्थापक अध्यक्ष अनंताजी केने यांची स्पर्धा होती आणि एक स्पर्धा मला वाटतं गावदेवी बापगाव धनेश 11 कुक्सेच्या विरुद्ध फायनलमध्ये हा संघ पराभूत झाला होता. आणि एक वेळ जय हनुमान चौधरपाड्याच्या विरुद्ध. येस, मेमरी स्मरणशक्ती मजबूत आहे योगी सरांची. विनोद कुलार. ओ यावेळेला कुलाचा पहिला बॉल खुलेआम फ्री माइंडेड फ्रीडम न फटका एक्झिक्यूट केलाय. सिक्सर.
धावांचा डोंगर उभा केला पहिल्या मॅच मध्ये, तब्बल 88 धावांचं लक्ष दिलं आणि या मॅच मध्ये देखील ती सुरुवात. विनोद खुलाचं स्वागत केलं दुसऱ्या स्पेलमध्ये, दुसऱ्या षटकामध्ये पहिल्याच बॉलवर षटकार त्याच्या विरुद्ध विनय पाटीलच्या बॅटमधून. प्रचंड वेगानं धावा जोडल्यात. याही वेळेला मोठा फटका, परंतु इथे मिस टायमिंग, झेलची संधी आहे, विकेट मिळू शकते. फिल्डर धावतोय, कॅस्ट्रॉ तिसऱ्यांदा जीवनदान मिळालंय. अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण कराल तर तुम्हाला या स्पर्धेमध्ये टिकून राहणं कठीण आहे. सावतगावतील ग्रामस्थ तसेच आमने गावातील ग्रामस्थ मी सर्वांना विनंती करतोय की आपण निसंकोचपणे मंचावरती येऊन विराजमान व्हावं. आई एकविरा स्पोर्ट्स सावतच्या वतीनं तुम्ही एकविरा चषक 2026 हे पर्व एन्जॉय करतात. ओव्हर द विकेट, पुढचा बॉल, कुलाचा परफेक्ट यॉर्कर, मागे निघून चालला, बॅटची कडा घेत असताना डिक्लेअर झोन मध्ये मिळेल एक धाव आणि स्ट्राईक रोटेट होईल. कारण जेव्हा जेव्हा बॅटनं डिक्लेअर झोन मध्ये बॉल जाणार तेव्हा तेव्हा स्ट्रायकिंग एंड चेंज होणार आणि एका धावेने स्कोर पुढे गेलेला आहे 30 आकड्यावरती, 30 रन्स. षटक तिसरं सुरू आहे. यानंतर जो सामना तुम्हाला पाहायला मिळेल रोशन स्पोर्ट मुठवळ आणि योगेश 11 आमने ए या दोन संघांदरम्यान मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. चॉप करण्याचा प्रयत्न होता, ब्लॉकहोल्ड मध्ये बॉल होता, परफेक्ट यॉर्कर लेन, त्याच्यावरती आली आहे सिंगल आणि या सिंगलच्या सहाय्यानं धावफलक आता पुढे गेलेला आहे 31 आकड्यावरती, 31 रन्स. चला, रोशन स्पोर्ट मुठवल आणि योगेश 11 आमने ए. आमने गावात आपण ही स्पर्धा खेळतोय आणि आमनेचा आणखी एक संघ तुम्हाला या स्पर्धेमध्ये खेळताना दिसेल. काल आमने बी ला तुम्ही पाहिलं. विनयच्या बॅटमधून आतापर्यंत 2 षटकार पाहायला मिळालेत. कमी गतीने टाकण्याचा प्रयत्न, लोवर फुल टॉस होता, फ्लाइट द्यायची होती परंतु तिथे लेंथ सापडली नाहीये आणि बॉलला पाठवले लॉंग ऑनच्या पलीकडे. विनयच्या बॅटमधून येणारा हा तिसरा बिग हिट षटकार. धडक बॅटिंग त्या ठिकाणी दे दणका विनय पाटीलचा मैदानाच्या आतमध्ये. फुल टॉस बॉल सहजगत्या पाठवलंय बॉलला लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे. षटकार आणि धावसंख्या सिक्सरच्या सहाय्यानं 37 आकड्यावरती, 37 रन्स ऑन दी बोर्ड नाव. दुसऱ्या फेरीतील सामना ते खेळतात. ही मॅच जो संघ जिंकणार तो संघ थेट आजच्या दिवसातील शेवटचा सामना खेळेल. क्वार्टर फायनलची ती लढत खेळतील. विनोद पलटवार करावा लागेल. हो, कटर होता, जबरदस्त लेग कटर, टप्पा पडला, बाहेरच्या दिशेने वळून घेणारा बॉल आणि षटकारानंतर येतोय डॉट बॉल. याचबरोबर 3 षटकांसाठी संपन्न 37 जावा या धावफलकावरती लागल्यात. बरोबर 2 षटकांचा आपण विचार केला तर विनोद कुलातनं तब्बल 27 जावा कर्ज केल्या. पहिल्या ओव्हरमध्ये 11, तदनंतर या ओव्हरमध्ये 16 आणि एकही विकेट त्याला मिळाली नाहीये. पुन्हा चांगली पार्टनरशिप. या अगोदरच्या सामन्यामध्ये तब्बल 74 धावांची भागीदारी या 2 फलंदाजांमध्ये आपल्याला बघायला मिळाली होती. चला, रोशन स्पोर्ट मुठवल संघ कर्णधार आणि त्यांच्या विपक्षामध्ये योगेश 11 आमने ए. दोन्ही कॅप्टनला विनंती असेल की टॉस करण्यासाठी आपण यायचं आहे. पहिलं सत्र जसं समाप्त होईल आपण नाणेफेकी करणार आहोत. रोशन स्पोर्ट मुठवल संघ कर्णधार आणि योगेश 11 आमने ए. दोन्ही कॅप्टन आपण टॉससाठी या. 4थं षटक असेल आणि गोलंदाजी करण्यासाठी नितीन मला वाटतं की सागर आज थोडासा उशिरानं आलाय, त्याच्यामुळे तो आता
मॅचच्या बाहेर दिसतोय. शॉर्ट ऑफ लेंथ बॉल समोर फोर्स केला विजय ना. लॉंग बॉलला फिल्डर बघतच राहणार. बॉल सर बाउंड्री लाईनच्या पलीकडे येतोय षटकार. फोर्सिंग स्ट्रोक जबर 6 रन्स. संघाची धावसंख्या वेगाने पुढे गेले. 43 वरती नितीन चौधरीचं देखील स्वागत करण्यात आलं. विजय पाटील त्याच्या बॅटमधून आता मोठा फटका आपल्याला बघायला मिळाला. पहिल्या मॅचमध्ये तो देखील शांत होता. या मॅचमध्ये सुरुवात त्यानं थोडीशी संयमी केली. पेशन्स त्याच्या इनिंग्समध्ये आपण बघत होतो. याचं कारण काय तर एका बाजूने विनय चांगला खेळतोय. व्हाईट बॉल आले आणि मला वाटतं की गोलंदाजाने रिव्ह्यू जरूर यस DRSची मागणी केली आहे. डिसिजन रिव्ह्यू सिस्टम. इट्स अ व्हाईट बॉल. एकसा धाव त्या ठिकाणी मिळेल आणि धावसंख्या मात्र एका धावेने 44 आकड्यावरती आता धावफलक जाऊन पोहोचते. 44 रन्स. मोठ्या टोटलकडे इथेही वाटचाल सुरू झाली आहे. पहिल्या मॅचमध्ये 80हून जास्त धावा बनवल्या होत्या. पीसीए संघाचे फलंदाज नितीनचा बॉल बॅटच्या आतलीकडे बॉल मागे येतोय. डिक्लेअरकडे वळत असताना चेंडू एकच धाव त्या ठिकाणी डिक्लेअर स्वरूपामध्ये मिळेल आणि एका धावेने 45 धावा या धावफलकावरती. पुन्हा हा सामना देखील मोठ्या स्कोरकडे वाटचाल तुम्हाला गावदेवी पीसीए संघाची पाहायला मिळाली आहे. विकेट महत्वाचे असेल. इनिशियल ओव्हरमध्ये तुम्हाला ब्रेक थ्रू मिळून द्यावे लागतील. कमी गतीने टाकलाय. याही वेळेला लेंथ पिक करत असताना उडवला स्क्वेअर ऑफ द विकेट. बॉलला पाठवलाय सीमा रेषेच्या पलीकडे. षटकार. खेचला बॉल ऑप्शनच्या बाहेर होता आणि ही ताकद आहे विनयची. बॉटम हँडचा खूप चांगला वापर करत असतो. राईज होणारा बॉल. व्हेरी गुड कम बॅक. षटकारानंतर पुन्हा नितीन चौधरी त्या ठिकाणी बॅक करतोय. 2 सिक्सर आतापर्यंत त्याच्या ओव्हरमध्ये जरूर आलेत, परंतु हे विसरून चालणार नाहीये. नितीन देखील भन्नाट फॉर्मात आहे फलंदाजीमध्ये या वर्षीचा विचार केला तर. ओ पुन्हा स्लो बबन. वाव. आता इथून नीटरपणे गोलंदाजी करत असताना त्याला माहिती आहे, कारण इथून 50च्या वर धावा धावफलकावर ते आतापर्यंत लागलेत. 51 धावा आणि इथून पुढे होणारी जी टोटल आहे ना, कुठेतरी सायकोलॉजिकली प्रेशराईज करणार आहे, मानसिक दबाव निर्माण करणार आहे. पुन्हा परफेक्ट यॉर्कर त्याच्यावरती मिळाली आहे लेग बाईटच्या स्वरूपामध्ये. डिक्लेअर आणि 4 षटकांचा केस संपला आणि जबरदस्त कमबॅक करण्याचा प्रयत्न नितीन चौधरीनं केला आणि एकूण धावा 4 षटकांच्या समाप्तीनंतर 52 धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत. 52 रन्स ऑन दी बोर्ड नाव. या मॅचमध्ये देखील वैयक्तिक 17 बॉल आणि 38 वर बॅटिंग करतोय. लागोपाठ दुसऱ्या मॅचमध्ये अर्धशतक तुम्हाला बघायला मिळेल का विनय पाटीलचं. 12 धावा त्याला अजूनही अर्धशतकासाठी बनवायच्या आहेत. एक षटक पूर्णपणे शिल्लक आहे. होऊ शकतं जर इथे स्ट्रायकिंग एंडला विनय पाटील लवकरात लवकर आला तर, कारण लास्ट ओव्हरमध्ये तो अधिक घातकी ठरलाय. गोलंदाजांना धडकी भरवणारा खेळ काय असतो ना, ते आज विनय पाटीलनं दाखवून दिलाय. पहिल्या मॅचमध्येही आणि या मॅचमध्ये सुद्धा. या सामन्यामध्ये 4 षटकार लगावले आणि 2 चौकार देखील त्याच्या डावामध्ये आपल्याला बघायला मिळाले. पहिल्या मॅचमध्ये 13 बॉलमध्ये अर्धशतक, वेगवान अर्धशतक बनवलं होतं एकविरा चषक सावधमध्ये. अतिशय भव्य ही स्पर्धा आपण चर्चा करतोय कालपासून. या स्पर्धेचं सातत्य टिकवून ठेवलेलं आहे. मागच्या 3 वर्षांपासून ही स्पर्धा बघायला मिळते. वेगवेगळ्या मैदानांवर या स्पर्धेचं आयोजन करण्यात येतं. आज RK क्रीडांगणावरती आपण पाहतोय, आमनेच्या ऐतिहासिक क्रीडांगणावरती स्पर्धा पाहतोय आणि आमनेचा संघ तुम्हाला खेळताना दिसेल. दरम्यान या ठिकाणी अनिल शेठ फुलोरे आणि नवनाथ पाटील यांचं शुभागमन झालेलं आहे. मी दोन्ही आमच्या मान्यवरांना विनंती करीन की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हावं. सन्मान चिन्ह अनिल शेठ फुलोरे यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये स्पॉन्सर्ड करण्यात आलेल्या आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आणि आमने ग्रामस्थांचा विशेष आभार. आवेश कॅप्टन ऑफ टीम गावदेवी वालशीन गोलंदाजी करण्यासाठी आलाय.
वेलकम नवनाथ पाटील अँड अनिल शेठ फुलोरे. शॉर्ट ऑफ लेन बॉल हुक करण्याचा प्रयत्न होता. अविश वाकडे आले आणि चांगला बाउन्स मिळाला या बॉलला. एक धाव त्या ठिकाणी पूर्ण करण्यात आली. स्ट्राईक रोटेट केले. विजयलाही ठाऊक आहे की अंतिम ओव्हरमध्ये विनय चांगल्या फॉर्ममध्ये जास्तीत जास्त स्ट्रायकिंग आणि त्याच्याकडे असणं गरजेचे आहे. एका धावेने स्कोर पुढे जाताना स्कोर कार्डवरती 53 धावा लागलेल्या आहेत. 53 रन्स ऑन दी बोर्ड नाव आणि डावातील शेवटचे 5 चेंडू शिल्लक आहेत. यानंतर टॉस केला जाणार आहे. हा बॉल फुल टॉस आहे. समोर फोर्स केला. फिल्डर आहेत. पकडलाय जेल. एक्स्ट्रा कव्हरला कोणत्या प्रकारे चुकी होत नाहीये आणि कॅप्टन आवेशला मात्र सफलता मिळाली आहे. शेवटच्या ओव्हरमध्ये विकेट प्राप्त करत असताना विनय पाटील 38 धावा 18 चेंडू. पुन्हा एक विध्वंसक डाव पाहायला मिळाला बाद होण्यापूर्वी आणि पहिला धक्का लागलाय तो पीसे संघाला. छत्रपती शिवाजी महाराज की युगत मांडली, युगत मांडली. झेल स्वरूपामध्ये त्या ठिकाणी फायनली खेळाडू बाद झालाय. समोर फोर्स करण्याचा प्रयत्न होता. फुल टॉस बॉल एक्स्ट्रा कव्हरला एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न होता आणि मोठा धक्का म्हणावा लागेल. न्यू बॅटर साहिल पाटील आलाय. एक षटकार साहिलच्या बॅटमधून आपण मागच्या सामन्यामध्ये पाहिला होता. लोवा फुल टॉस ड्राईव्ह करण्यात आल्या. मिड ऑफला फिल्डर आहेत. फक्त मिळेल एक धाव. या सिंगलच्या सहाय्यानं धावफलक आता पुढे जाताना 54 या आकड्यावरती 54 रन्स ऑन दी बोर्ड नाव. रोशन स्पोर्ट मुटवळ वर्सेस योगेश 11 आमने ए. नेक्स्ट मॅच. हो या वेळेला चांगला बाउन्स प्राप्त केला आणि बॉल सर निघून गेला विकेट कीपरकडे. परंतु आता रेफर फलंदाजांनी केला. येस चला DRS ची मागणी आहे. वाईड आहे की नाही चेक करावं लागेल. It's a fair ball. Stay with your original decision, Mr. Verma. Third ball आणि शेवटचे 2 बॉल. आवेश कॅप्टन ऑफ टीम वालशीन काय कमबॅक केलाय. जबरदस्त पलटवार. लो फुल टॉस पुन्हा ड्राईव्ह करण्यात आले लॉंग ऑन कडे. आवेशला जास्त वेळ गोलंदाजी करताना आपण पाहिलेलं नाहीये. परंतु आज प्रजेश संघामध्ये नाहीये. त्यानंतर सागरला देखील तुम्ही पाहता नेहमी गोलंदाजी करताना. सुजल सुद्धा नाहीये आणि त्याच्यामुळे आज कॅप्टननं जबाबदारी घेतली. चांगली गोलंदाजी केली. हो शेवटचा बॉल आणि इथे मात्र वाईट बॉल. जास्त आखोडी देण्याचा प्रयत्न होता. दिशा नियंत्रित नव्हती. एक्स्ट्रा धाव त्या ठिकाणी मिळाली आहे. एका धावेने स्कोर पुढे जाताना 56 धावा. चांगला कंट्रोल पाहायला मिळाला. अंतिम ओव्हरमध्ये चांगल्या धावा थांबवण्याचा प्रयत्न केला तो वालशीन संघानं. आवेश यावेळेला पुन्हा एकदा बॅक ऑफ द हँड डिलिव्हरी फुलर लेंथ होता. ऑन साईडला ड्रॅग केला. दुसरा धावेचा प्रयत्न आणि 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण होत आहेत. जबरदस्त पलटवार आवेश वाकडेचा आपल्याला बघायला मिळाला आणि एकूण 5 षटकांच्या समाप्तीनंतर 58 धावा धावफलकावरती लागल्यात. 59 धावांचं लक्ष्य असेल सामना जिंकण्याकरिता. वेळा पुढील सामन्याचा टॉस या ठिकाणी केला जाणाऱ्या दोन्ही कॅप्टन आपल्यासोबत जोडले जात आहेत. आदरणीय अनिल शेठ फुलोरे आणि नवनाथ पाटील यांना विनंती करतोय की आपण यावर टॉस बॉक्स मध्ये A1 जोडी आमनेची आणि आमने संघ खेळताना दिसेल. दोन्ही कॅप्टन आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. चला 5 षटकांचा सामना आहे. काटा अशी मागणी आहे आणि छापा आलेला आहे. चला टॉस जिंकला रोशन स्पोर्ट मुठवळनं.
मी विनंती करतोय टॉस विनिंग कॅप्टनला कोल्ड्रिंक आपण द्यायची आहे. रजनीकांत पाटील यांनी जी स्पॉन्सर्ड केलेली आहे आणि मान्यवरांना पुन्हा विनंती करतोय की आपण मंचावरती बसावं. अभिनंदन, कारण नाणेफेकी आपण जिंकलेली आहे. काय निर्णय घेतोस? फिल्डिंग. काय कारण क्षेत्ररक्षण करणार आहे? धावांचा पाठलाग तुमचा संघ चांगल्या प्रकारे करतो की तुमच्या गोलंदाजीमध्ये ताकद आहे? गोलंदाजीमध्ये ताकद आहे आमच्या. मग किती धावांपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न करशील? कारण आमने संघ घरच्या मैदानावर खेळत आहेत. कमीत कमी धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. आणि काय वाटतं या स्पर्धेचं आयोजन आज सावतकरांनी आमनेच्या क्रीडांगणावर स्पर्धा आयोजित केलेली आहे, काय सांगशील? आयोजन खूप चांगलं आहे. शुभेच्छा असेल. बॅटिंग मिळाली आहे, काय टार्गेट देण्याचा प्रयत्न करशील? जास्तीत जास्त टार्गेट देण्याचा प्रयत्न करू मी. दररोजचा याच मैदानावरचा सराव, त्याचा फायदा कुठेतरी तुझ्या संघाला होईल असं वाटतंय? हो, नक्कीच होणार. मग या मैदानाचा विचार केला तर अनेक वर्षांपासून तुम्ही लहानपणापासून इथे खेळत आलेलात आणि आर के क्रीडांगण म्हटलं तर ऐतिहासिक क्रीडांगण आणि गावकऱ्यांचा सपोर्ट कोणताही संघ असो, ज्या संघाला असो, त्या संघावर एक वेगळा दडपण असतो की गावामध्ये चांगला खेळ व्हावा. मग गावकऱ्यांना खुश करायलाच. हो, नक्कीच दडपण असेल पण खुश करण्याचा प्रयत्न करू. आणि कसं वाटतं आयोजन? सावतकरांसाठी तुम्ही मैदान दिलं त्याबद्दल तर आपलं पहिल्यांदा आभार मानतो आम्ही. आणि आयोजन कसं केलंय सावतच्या टीमनं? खूप सुंदर केलं आहे, काहीतरी नवीन अजून कार्य केलं आहे ताई. टुर्नामेंट आणि चांगल्या पद्धतीने वडली. शुभेच्छा असेल तुम्हाला देखील. तर मित्रांनो, नाणेफेकी येथे संपन्न झाली आणि 5 षटकांचा सामना आहे जिथे रोशन स्पोर्ट मुठवलनं टॉस जिंकला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. फलंदाजीसाठी इन्व्हाइट केलाय योगेश शिलेवन आमने ए संघाला. नाव बॅक टू कॉमेंट्री बॉक्स. योगी पाटील सर इज देअर. धन्यवाद समीर. परंतु काय जबरदस्त पहिल्या इनिंगमध्ये या ठिकाणी वापसी मात्र पाहायला मिळाली आई गावदेवी वालची संघाची. कारण ॲक्च्युली असं वाटलं की मात्र जरूर कुठेतरी पुन्हा 60च्या पुढे आकडा मात्र पाहायला मिळू शकेल. परंतु कुठेतरी पाहिलं तर शेवटच्या ओव्हरमध्ये कॅप्टन आवेश वाकडेने कमालीचा षटक तो हाताळला आणि पाहू शकेल या ठिकाणी 58 धावसंख्येवरती मात्र इथे रोखलं गेलं आणि 59 धाबांचा आता मात्र या ठिकाणी पाटला करण्यासाठी सलामीची जोडी आपण पाहू शकाल नितीन चौधरी अँड कॅप्टन आवेश वाकडे हे जो ओपनर. आणि पाहू शकले या ठिकाणी शुभ आगमन होतं असताना क्रिकेटचे खूप मोठे चाहते विद्यमान उपसरपंच ग्रामपंचायत आमने बनाची सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व सन्माननीय सुरेश दळवी साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. त्यांचं करूया आपण या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत. स्लाइस करण्याचा प्रयत्न इनफिल्डला बीट करायचा होतो आणि त्यानंतर पहा जबरदस्त झेल अगदी कव्हरला कुठल्या प्रमाणे चुकी गेली नाहीये. आणि कॅप्टन सुदेश आज आपण पाहतो त्या ठिकाणी चेंडूच्या खाली गेला आणि पहिल्या चेंडूमध्ये या ठिकाणी गोल्डन विकेट्स प्राप्त केली टीम गावदेवी विहान स्पोर्ट पीसी संघानं. नितीन चौधरी 0वरती बादून माघारी परततोय. पाहू शकाल ही जोडी ही दुसरी एवन जोडी आहे आमने गावाची असं म्हटलं तर वावगं टळणार नाहीये. सुरेंजी दलवी त्याच्या सोबतीला विद्यमान ग्रामपंचायत सदस्य मंगेशजी जोशी यांचं सुद्धा या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्यांचं सुद्धा करूया आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. परत ही विकेट पहा पहिल्या चेंडूवरती थोडासा दूरवरचा चेंडू होता एनफिल्डला आय थिंक बीट करता पर्यंत थोडासा चेंडू हवेत गेला आणि त्यानंतर पहा कॉन्फिडन्स लेवलचा तो झेल त्या ठिकाणी प्राप्त केला. आणि पाहू शकला तर तिसऱ्या क्रमांकावरती आलाय रोहित तेलिवरे इनेट नंबर 3. पहिल्या चेंडू फुल टॉस पुन्हा मात्र पाहू शकला ठिकाणी मिडल चांगला पाहायला मिळतोय परंतु चेंडू चालला अगदी वाडिश लॉंग ऑफला. तिथे थोडासा साहिल पाटील सास पडला, थोडीशी मिस्टेक घडली गेली आणि सिंगलचं रूपांतर पाहू शकले या ठिकाणी 2 धावेड इथे मात्र पाहायला मिळालं. पहिल्या चेंडूवरती रोहितनं आपला डाबाला सुरुवात केली आणि आपल्या संघाचं अकाउंट सुद्धा मात्र त्याने त्या ठिकाणी ओपन केलंय. असं वाटतं की हा सामना शेवटच्या क्षणापर्यंत एक वेगळी रंगत निर्माण करेल त्यात काही शंका नाही. कारण दोन्ही संघ जर पाहिले तर एक्झॅक्टली एकाच कॅलेबरीचे आहेत. ओव्हर द विकेट मारा करतोय पुन्हा लो पुटा चेंडू ऑनसाइडला टर्न करण्याचा प्रयत्न मिस्टेक घडली गेली. आवेश वाकडे थोडासा पुढे निघून गेला आणि त्यानंतर पहा कुठल्या प्रमाणात विजय पाटीलच्या माध्यमातून चुकी झाली नाही आणि फलंदाज रनआउटच्या स्वरूपात बाद झाला 0वरती आवेश वाकडे.
गोलंदाज आविष्कारची आपण सध्या पाहत आहोत. पहिल्या चेंडूवरती सफलता प्राप्त केली, दुसऱ्या चेंडूवरती दुहेरी धाव आणि तदनंतर दुसरा धक्का मात्र पाहू शकेल रनआउटच्या स्वरूपात प्रतिस्पर्धी संघाला देण्यामध्ये त्याला यश आलंय. मित्रांनो, आज पाहू शकेल योगेश शिलवण आमणे हे सगळं तुम्हाला पुढील सामन्यामध्ये इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळणार आहे रोशन स्पोर्ट मुठवा संघासमोर. आणि त्या संघाचे खेळाडूंचा आता मात्र प्रोत्साहन वाढवण्यासाठी अनिल शेठ फुलोरे, सुरेंजी दलवी जे उद्यमान उपसरपंच आहेत, मंगेशजी जोशी आणि नवनाजी पाटील सध्या व्यासपीठाची शोभा वाढवतात. फुलटॉस आहे, टर्न केला अगदी ऑन साईडला, परंतु पियुष पाटीलचं कमालीचं क्षेत्ररक्षण. फेकी पाहिली तर थोडीशी रॉंग ऑन आली, परंतु बॅकअपसाठी फिल्डर होते त्या ठिकाणी. सिंगलवरतीच मात्र रोहितला त्या ठिकाणी समाधानी राहावं लागेल. आणि सर्वांच्या माहितीसाठी याच ठिकाणावरती तुम्हाला मित्रांनो अजून एक मोठी स्पर्धा, या स्पर्धेचं आयोजन योगेश शिलवण आमणे हे संघाच्या वतीनं तुम्हाला पाहायला मिळू शकेल. सूर्यजी दलवी यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून ती स्पर्धा तुम्हाला याच मैदानावरती डे नाईटच्या स्वरूपात पाहायला मिळणार आहे. दिनांक 22 फेब्रुवारी ते दिनांक 25 फेब्रुवारी त्या स्पर्धेचा कालावधी असेल. आविष्कार पुन्हा एकदा ऑन साईडला पाहू शकेल, टर्न करायचं होतं, थोडंसं ऑफस्टिकच्या बाहेर निघून हा फटका मात्र खेळायचं होतं, परंतु चेंडूची लाईन थोडीशी चुकीची आपण पाहिली. लेगस्टमचा चेंडू मात्र बाहेरून गेला आणि अवांतच्या रूपाने सिंगल धाव ते मात्र आपण पाहतोय. परंतु आत्तापर्यंत आविष्कारच्या विरोधात एकही मोठा फटका आला नाहीये. म्हणजे आपण म्हणू शकतो की या ठिकाणी कंट्रोलफुल गोलंदाजी इथे मात्र आतापर्यंत पहिल्या पॉवर प्लेमध्ये पाहायला मिळाला. आणि हा व्यासपीठ पहा, पाहुण्याने मात्र पूर्णपणे एक्झॅक्टली फुलून गेलाय. इथे मात्र अर्ली खेळण्याचा प्रयत्न, चेंडू चला विकेट किपरच्या हातामध्ये निर्धावानं चेंडूची सांगता आपण पाहिली. आज आपण पाहू शकलो या ठिकाणी दुसऱ्या फरीतील हा पहिला सामना सध्या आपण पाहत आहोत प्रेक्षकांच्या माहितीसाठी. आणि हे दृश्य पहा, विद्यमान उपसरपंच ग्रामपंचायत आमनेपणाची या सुरेंजी दलवी सोबतीला सुनील शेठ फुलोरे साहेबांची या छोटे बंधुराज अनिलजी फुलोरे, नवनाजी पाटील, विद्यमान सदस्य मंगेश जोशी आणि दिगंबर माळी आणि जेडी त्यांच्या सोबतीला आहेत. आविष्कार पुन्हा फुलटॉस, हा फटका चांगला आहे, गॅप चांगला शोधलाय, लॉंग ऑनवरती कुठला फिल्डर नाहीये आणि चेंडू सरळ जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धाबांसाठी हा पहिला चौकार टीम आई गावदेवी वालचिन संघाच्या इनिंगमध्ये. चौकार निघाला जो आपण पाहिला. 4थ्या क्रमांकावरती रोहितच्या सोबतीला बॅटिंग करण्यासाठी आलेला आहे. पहिल्या षटकाचा खेळ मात्र इथे संपन्न झाला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 8 धावा इथे मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. दुसरा पॉवर प्ले आणि दुसऱ्या पॉवर प्लेच्या खेळामध्ये पियुष पाटील लेफ्टी आता मात्र पाहू शकेल या ठिकाणी षटकाला सुरुवात करेल. अजूनही पाहिलं तर लक्ष्यापासून 51 धावा दूर 24 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. आणि इथे मात्र पहा, पियुष पाटील जसा मात्र अगदी गोलंदाजी करण्यासाठी आला, त्यांनी जर हॅट्रिक कंप्लीट केली तर या विभागाचे एक जबरदस्त क्रिकेटर, स्टायलिश प्लेअर मिस्टर जेडी यांच्याकडून तब्बल 1000 रुपयाचं कॅश प्राईज दिल्या जाणार आहे. परंतु विनंती असेल की कॅश पहिला आपण कॉम्बॉक्समध्ये जमा करा. चोवीस चेंडू 51 धाब्यांची गरज, 59 धाबांचा सध्या पाठलाग सुरू आहे आई गावदेवी वालचिनकरांच्या वतीनं. पहिला चेंडू ओव्हर पिच ऑन साइड लॉफ्ट हेड ड्राईव्ह आणि जिकडे आमचे सर्व मान्यवर स्थानापन्न आहेत त्या सर्वांना मानवंदन देण्यासाठी आलाय मान्यवर कक्षामध्ये हा उत्तुंग षटकार. कडक शॉट, कडक बेधडक आणि हा चेंडू पहा अगदी आकाशाला व्यवस्थित घालण्यासाठी भरपूर उंच गेला आणि तदनंतर आमच्या मुख्य व्यासपीठाच्या अगदी समोर चेंडू लँडिंग झालाय. आणि याच फटक्याची मात्र कुठेतरी गरज होती टीम आई गावदेवी वालसिंग संघाला. बॅकफूट पंच पॉईंटला बीट करण्याचा प्रयत्न होता, परंतु तिथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण पाहिलं आपण. काय कमालीचं फिल्डिंग, प्रणय पाटील, आय थिंक विनय पाटील यांचे छोटे बंधुराज, कमालीचा फिल्डिंगचा नजराना त्याने मात्र पेश केला. सिंगल धाव कंप्लीट केली आणि सिंगलच्या वतीनं पाहू शकाल धाव फलकात पुढे जात असताना 15 धाबा 2 गड्यांच्या मोबदल्यात सध्या फलक्यावरती आपण पाहत आहोत. म्हणजे पहिल्या षटकाच्या तुलनेनुसार मात्र या षटकामध्ये धाबा अधिक वेगाने येत आहेत. इथे मात्र चांगला चेंडू फुलर लेंथ होता, अगदी टप्पा योग्य पूर्णपणे फलंदाजाला मात्र त्या ठिकाणी विनीतला ब्लॉक केलाय गोलंदाज पियुष पाटीलनं. आणि आता मात्र आपल्या संघाचा सपोर्ट प्रोत्साहन वाढवण्यासाठी आता मात्र हे 4ही मान्यवर आमच्या आता मात्र योगेश निवड आमने हे संघाच्या स्क्वॉडमध्ये आता मात्र चाललेले आहेत. त्यांना सुद्धा देऊया शुभेच्छा या स्पर्धेच्या माध्यमातून.
पावसाळ्यात टर्न करण्याचा प्रयत्न बादच्या अगदी स्टेकरला चेंडू जाऊन मात्र धडकलाय. तोपर्यंत पावसाळ्यात बॅकवर्ड स्क्वेअरला इकडे चेंडूला जोपर्यंत फील्ड केला जाईल तोपर्यंत सिंगल धाव मात्र या ठिकाणी पूर्ण केली गेली. कालचा दिवस आपण पाहिला स्पर्धेचा जय हनुमान खांडोबल बस संघाच्या नावावरती राहिला आणि आज सुद्धा मात्र पावसाळ्यात या ठिकाणी टॉपचे 8 संघ तुम्हाला इन ॲक्शनमध्ये खेळताना पाहायला मिळतील आणि आज पाहूया कोणता संघ या आजच्या दिवसावरती नाव कोरेल. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट, पुन्हा ओव्हर पिच बॉल. टायमिंग प्रॉपर जरूर झाला परंतु फडक्याला उंची जास्त मिळाली आणि साहिल पाटीलच्या डोल्यावरती सूर्याची किरण आली आणि त्यामुळे पावशिकल चेंडू धरणीला दान झाला. कॅप जरूर त्याने परिधान केलं होतं परंतु कुठेतरी शेवटच्या क्षणाला पाहिलं की उजलेमध्ये चेंडू एक्झॅक्टली पडला होता परंतु शेवटच्या क्षणाला मात्र चेंडू तो हातातून निसटला आणि हा पहिला जीवनदान रोहित तेलिवरीला प्राप्त झालाय. हो, आय थिंक तुम्हाला मोठे फटके केल्याचे असेल तर मात्र विकेटच्या समोर तुम्हाला फटके एक्झिक्यूट करणं गरजेचे आहे. तिथे मात्र चुकीचा फटका विनीतच्या माध्यमातून पाहायला मिळाला आणि चेंडू पाहू शकाल अगदी शॉर्ट स्क्वेअरला झेलबाच्या स्वरूपात मात्र त्या ठिकाणी विनीचे विकेट्स प्राप्त केले गोलंदाज अभिषेकानं. आय थिंक पियुष पाटील आणि लागणारा वालचीन संघाला हा तिसरा धक्का. आणि तर मात्र बोरं पिकाला विजय सुरुवात झालेली आहे परंतु काय जबरदस्त पियुष पाटीलचा मात्र या ठिकाणी कमबॅक पाहिला. पहिल्या चेंडूवरती त्याच्या अगेन्स्ट षटकार आला होता परंतु मागील 3 चेंडूच्या खेळामध्ये फक्त त्याने 3 धाबा खर्च केल्या आणि शेवटच्या चेंडूवरती विकेट्स प्राप्त केली. म्हणजे पॉवर प्लेचा आपण खेळ पाहिला तर या ठिकाणी दोन्ही गोलंदाजांनी मिळून 17 धाबा खर्च केल्या, 2 विकेट्स प्राप्त केल्या. आय थिंक एक फलंदाज रनआउटच्या स्वरूपात आवेश वाकडेला आपण बाद होताना पाहिलं. म्हणजे 2 षटकाच्या समाप्तीनंतर 17 धाबा लक्ष आहे पाहिलं तर या ठिकाणी 59 धाबांचं. म्हणजे अजूनही आपण जर इथे विचार केला तर 18 चेंडूच्या खेळामध्ये 42 धाबांची अजूनही आवश्यकता आणि गोलंदाज आता मात्र मयूर पाटील आता मात्र या ठिकाणी तिसऱ्या षटकाला सुरुवात करतोय. विखुरलेलं क्षेत्रक्षण स्क्वेअर लेग आहे, मिड विकेट आहे, ऑन साईडला डीपमध्ये प्रोटेक्शन, लॉंग ऑन पाहू शकाल विनय पाटीलच्या रूपाने पाहायला मिळतोय. पुन्हा मात्र फ्लॅट डिलिव्हरी. पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा मात्र मयूर पाटीलने अशाच प्रमाणे गोलंदाजी केली होती आई गावदेवी नानकर संघाच्या विरोधात आणि इथे मात्र लाईन थोडीशी चुकीची पाहिली आपण. चेंडू चालला लेग स्टंपच्या अगदी बाहेरून वाईटच्या स्वरूपात सिंगल धाव. इथे मात्र पहा चेंज ऑफ पेस व्हेरिएशन गतीमध्ये थोडासा बदल केला आणि चेंडूला मात्र टर्न प्राप्त करतोय. मयूरने मात्र बॉलिंग ॲक्शनमध्ये आणि आपल्या गतीमध्ये भरपूर बदल केला आहे. कारण पूर्वी आपण मयूरला पाहायचो की वेगवान गोलंदाज म्हणून कार्य करायचा परंतु या ठिकाणी रोहितची विकेट धोक्यात आहे परंतु सेफ लँडिंग झाला. चेंडू जमिनीवरती लॉंग ऑनचा फिल्डर आणि लॉंग ऑनचा फिल्डर दोघेही चेंडूपुढे पोहोचले होते परंतु कुठेतरी दोघांच्या पुढ्यात चेंडू मात्र लँडिंग झाला आणि सिंगल धाव मात्र त्या ठिकाणी रोहितच्या बॅटमधून निघाली. विनोद खुलात आणि रोहितला आता मात्र आपल्या संघाची जबाबदारी घ्यावी लागेल कारण नितीन चौधरी जसा मात्र बाद झाला कुठेतरी मात्र या संघावरती प्रेशर निर्माण झाला आणि तदनंतर पुन्हा एक डॉट चेंडू मात्र फार या ठिकाणी प्रेशर टाकू शकतील वालचीत संघाच्या फलंदाजांवरती. हो, पुन्हा या ठिकाणी पाहू शकाल की पायांची हालचाल होत नाहीये. असं वाटतं की खुलात आज क्रिकेटच्या रिंगणामध्ये नाहीये. ज्या अनुषंगाने मात्र त्याची फटके आज तो मात्र खेळतोय. तुम्हाला मात्र चेंडूच्या रेषेपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. हा फास्टर रन होता म्हणजे एकाच अँगलमध्ये मयूर पाटील पहा किती व्हेरिएशन करू शकतोय. जबरदस्त मात्र गोलंदाजी लागोपाठचा तिसरा डॉट बॉल म्हणजे आतापर्यंत 4 डॉट बॉल या ओव्हरमध्ये आपण पाहिले आणि त्यामध्ये अजून एक चेंडूची मात्र आपण या ठिकाणी सांगता पाहायला मिळाली. जबरदस्त या ठिकाणी इम्प्रेसिव्ह गोलंदाजी लेजंड ऑफ पीसी मयूर पाटीलची पाहायला मिळाली. 2 धावा फक्त खर्च केला, विकेटचं कॉलम त्याचं खाली राहिलं परंतु काय तिखट मारा, कंजूशी गोलंदाजी आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 19. म्हणजे आता येणाऱ्या 12 चेंडूच्या खेळामध्ये तुम्हाला विजयासाठी 40 धाव्यांची गरज आणि जशा 40 धावा आता आवश्यकता आहेत. साहिलच्या चेहऱ्यावरती थोडीशी स्माईल पाहिली कारण सुरुवात कुठेतरी वालचीत संघाची आपल्याला संत आणि सावध पाहायला मिळाली. याचं कारण तिन्ही गोलंदाजाने मात्र या ठिकाणी चांगला परफॉर्मन्स केला आणि पियुष पाटीलला आता कंटिन्यू ठेवला 4थ्या षटकामध्ये. बॉलर पास ड्राईव्ह फटक्यात चांगला पाहायला मिळतो, मिडल चांगल्या प्रमाणे केलाय परंतु लॉंग ऑनवरती भिंतीप्रमाणे उभा आहे विनय पाटील. आजचा दिवस विनय पाटील कधी विसरू शकणार नाही.
100पेक्षा अधिक धाबा त्याच्या बॅटमधून आजच्या दिवसामध्ये आपण पाहिल्या आणि गोलंदाजी करत असताना पाहिलं तर एक सफलता सुद्धा मात्र त्याच्या नावावरती आपण पाहिली. फटका हवेत केला, टायमिंग प्रॉपर नाहीये आणि स्वतः गोलंदाज पियुष पाटील चेंडूच्या खाली सेफ हँड, सॉफ्ट डिसमिसल. फलंदाज विनोद कुलात बॅक टू द डगआउट. दलवी साहेबांच्या गाडीचा आता सिग्नल वाजतला आहे, कारण तो इशारा आहे की पुढील सामना योगेश शिलोन आमने हे संघ नेक्स्ट मॅचमध्ये खेळणार आहे. म्हणजे आमनेकरांना हा सिग्नल असावा की या सर्वजण आपल्या संघाला प्रोत्साहन करण्यासाठी. न्यू बॅटर विलास आलाय आणि आता मात्र विलासला मात्र या ठिकाणी फर्स्ट क्लास इनिंग मात्र या ठिकाणी खेळावी लागेल, परंतु एवढं सोपं नाही आहे. क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये कधी काही होऊ शकेल, परंतु विनोदचा आपण खेळ पाहिला तर एक्झॅक्टली तब्बल 5 चेंडू त्याने फेस केले आणि एकही धाव त्याच्या बॅटमध्ये निघाली नाहीये. ओ यॉर्करचा प्रयत्न लाऊड अपील, यस फिंगर अप. लेग बिफोरच्या रूपाने जसा विलास मैदानाच्या आतमध्ये आला तसं त्याला मात्र माघारी जावं लागेल आणि या ठिकाणी पियुष पाटीलनं या षटकामध्ये या बॅक टू बॅक 2 धक्के दिले टीम आई गावदेवी वालसिन संघाला. गोलंदाज पियुष पाटीलला हॅट्रिकसाठी मिस्टर जेडी यांच्याकडून 1000 रुपीज प्राइज आहे. चला आता मात्र या ठिकाणी आता ATM ऑन आहे जेडी यांचा. 2 500च्या कडक आता मात्र नोटा त्यांच्या हातात आहेत, परंतु ते आता पियुष पाटीलच्या खिशात जाणार की नाही जाणार हा प्रश्न आता निर्माण झालाय. पियुष पाटील इज ऑन हॅट्रिक. जेडीच्या हृदयाचे ठोके सध्या वाढलेले आहेत, परंतु ते अगदी दानशूर व्यक्तिमत्व आहेत, दिलदार मनाचे आहेत आणि हे सर्व प्रेमापोटी. यस म्हणजे त्याची संकल्पना चांगली आहे, घरचे पैसे घरातच जाणार आहेत. हॅट्रिक बॉल. सामना इथे मात्र पाहू शकेल या चेंडू फेस करतोय बॅटर आकाश. हो फुलटॉस बॅटची खेळा आणि निसुटकेचा श्वास सोडला जेडीनं. हॅट्रिकसाठी पारितोषिक होतं, परंतु कुठेतरी मात्र पाहू शकेल या ठिकाणी डिक्लेअरच्या स्वरूपात एक धाव मात्र स्कोअर कार्डमध्ये ऍड केली गेली आणि पाहू शकेल सिंगल धाव. इथे मात्र त्या सिंगलच्या अनुषंगानं फक्त 21 धावा फलक्यावरती पाहायला मिळत आहेत. 8 बॉल अजूनही शिल्लक आहेत आणि 8 बॉलमध्ये या विजयासाठी 38 धावांची अजूनही आवश्यकता. ओव्हर पिच बॉल, ताकदीचा थोडासा कमी वापर केला. विनय पाटीलचा अनुमान चुकीचा राहिला आणि त्यांच्या डोक्यापर्यंत चेंडू झाला 1 बाउन्सनं. बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धावांसाठी चौकार. दाखवली, परंतु त्याला मात्र इतर कुठल्या फलंदाजाने मात्र हवी तशी साथ दिली नाहीये. 7 बॉल 34ची गरज. फटका चांगला पाहायला मिळतोय, अगदी कव्हरला चाललाय जमलेला रिंगाळत, परंतु 100च्या चेंडूवरती मिळाली या ठिकाणी सिंगल धाव. आणि आता मात्र समीकरण पाहू शकेल आगे खाई और पिछे कुवा, कारण 6 बॉल शिल्लक आणि 6 बॉलमध्ये 33 धाब्यांची आवश्यकता. म्हणजे प्रत्येक चेंडूला आता मात्र तुम्हाला दर्शन घडवावं लागेल सेमी रेसीचं आणि एक्झॅक्टली ती ताकद रोहित तेलिवरेकडे आहे. एक प्रॉपर फलंदाज आहे. आय थिंक अष्टपैलू कामगिरी तो सातत्याने करत असतो, परंतु आज त्या जबाबदारीने खेळ त्याला मात्र साकारावा लागेल. 6 बॉल आणि 6 बॉलमध्ये 33ची गरज असताना मात्र गोलंदाज पुन्हा एकदा या ठिकाणी विनय पाटीलने आपल्या संघाची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावरती घेतलेली आहे आणि त्या जबाबदारीने मात्र या ठिकाणी कामगिरी तो करू शकेल का. शॉर्ट रन अप ओव्हर द विकेट मारा करतोय. बॉलर पास ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र या ठिकाणी सामना खुला झालाय असंच मात्र म्हणावं लागेल, कारण प्रत्येक बॉलवरती आता इथून षटकार जरी आला तरी सुद्धा मात्र त्या आव्हानापर्यंत इथून आई गावदेवी वालची सगळे आता पोहोचू शकणार नाहीये. म्हणजे आपण विचार केला तर मात्र हा क्रीडांगण आय थिंक पीसी संघासाठी फार लकी राहिलाय.
ऑनसाईड अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न पाहू शकाल. चेंडू डिक्लेअर झोनमध्ये गेलाय. विनयचा आज आपण खेळ पाहिलं तब्बल बॅटच्या माध्यमातून 102 धाबा पहिल्या सामन्यामध्ये 64 आल्या होत्या आणि या सामन्यामध्ये तब्बल 38 धाबा त्याच्या बॅटमधून निघाल्या. एक सफलता त्याच्या नावावरती राहिली. आज परफेक्टली कार्यक्रम त्याच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला आणि इथे मात्र पाहू शकला या ठिकाणी एकतर्फा दोन्ही सामने आता मात्र या ठिकाणी प्राप्त केले आज पीसी संघानं. ओहो, काही इंच मात्र त्या ठिकाणी चेंडू स्टँडच्या अगदी थोडासा दूर राहिला. पंचाचा वाईटचा इशारा. 1+1 एकूण 2 धाबा. म्हणजे आय थिंक डावे एष्टी उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न होता विनय पाटीलचा, परंतु तो थोडासा प्रयत्न सफल राहिला. परंतु हरकत नाही, प्रयोग चांगला केला होता, प्रयत्न चांगले केले होते. कारण जीवनामध्ये पहा कुठला क्षेत्र असू द्या, प्रयत्न केल्याशिवाय यश नाही. इथे चेंज ऑफ पेस व्हेरिएशन स्लोअर 1 भरपूर बदल झाला या पीसी संघाच्या खेळामध्ये. परंतु मग कुठेतरी या सीझनमध्ये असोसिएशनच्या अतिरिक्त ट्रॉफीपासून हा संघ वंचित राहिला आहे. की तो हा क्षण असू शकेल का, किती ही वेल असू शकेल का त्या पीसी संघासाठी. हो, कडक शॉट फटका हवेत केलाय. उंची जास्त मिळाली आणि चेंडूची वाट पाहिली तिथे मात्र आविष्कारानं. कारण त्यालाही माहिती आहे की इथून जास्त आता रिक्स घेणं गरजेची नाही आहे, कारण सामना आपल्या हातात आहे आणि विजयाचा सुगंध मात्र या ठिकाणी या स्पर्धेतून पिसे गावापर्यंत आता पोहोचला असावा, त्यात काही शंका नाही. ओ हो, काय प्रयत्न राहिले होते. वा, वॉट अ ट्राय बाय. वा 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 वा.